दादा काय म्हणाल, शेवटी भुजबळांची वर्णी मंत्रिमंडळात लावलेली साहजिकच ओबीसी समाजाला आनंद झालेला आहे, काय म्हणाल? भुजबळ साहेब हा एकमेव नेता असा आहे की सरकारमध्ये असो किंवा सरकारमध्ये नसो प्रखरपणे आपल्या पदाची तमा न करता बाळगता ओबीसी समाजाची भूमिका जाहीररित्या मांडलेली आहे। यावेळेस बरेचसे ओबीसी मंत्री सध्या सुद्धा मंत्रिमंडळात आहे आणि अगोदर सुद्धा होते, परंतु त्यापैकी खूप क्वचितच एखाद्या माणसाने ओबीसीची भूमिका लावून घेतलेली आहे। बोलण्यासारखं बरंचसं आहे। ओबीसीवर आजही किती अन्याय होतोय, तो अन्याय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून नक्कीच दूर होणार आहे। परंतु जे ओबीसी मंत्री सध्या आहे मंत्रिमंडळात त्यांनी सुद्धा ओबीसी समाज जन्म घेतलाय, ओबीसीसाठी आवाज उठवला। पण छगन भुजबळांची जी काही नेमणूक झालेली आहे ते ओबीसी मतांसाठीच झालेली आहे, कारण आता काही काळामध्ये महानगरपालिका नगर परिषद या सगळ्या निवडणूक आहेत, ओबीसी मतदान माहितीला पाहिजे म्हणून छगन भुजबळांना तात्पुरतं खुश केलं अशी सुद्धा टीका होती। नाही, तात्पुरतं खुश केलं असेल तर आम्ही म्हणतोय ना, आमच्या भावना अजून तीव्र होतील आणि फक्त ओबीसी साठीच भुजबळ साहेब लढत नाही, इतर समाजासाठी भुजबळ साहेब लढत आहे आणि सरकारमध्ये अशा अनुभवी माणसाचा नेत्याचा सहभाग पाहिजे हे देवेंद्रजी फडणवीसांनी आजच सांगितलेलं आहे। त्यामुळे भुजबळ साहेबांना फक्त ओबीसी मतांसाठी घेतलंय आणि भुजबळ साहेब तेवढा छोटा माणूस पण नाही ना, फक्त ओबीसी मतांसाठी भुजबळ साहेबांना घेतलं। दादा काय म्हणाल, एकंदरीतच मी जो प्रश्न विचारला फक्त ओबीसी मतांचं राजकारण छगन भुजबळांच्या पाठीशी आहे म्हणून खुश केलं गेलं अशी टीका होती। भुजबळ साहेब आमचे एक राष्ट्रीय नेते आहेत आणि ह्या भारतामध्ये ओबीसीची संख्या पाहता सर्व ह्या भारतामध्ये राहणारे 12 बलुतदार असतील 18 पगड जातीचे लोक सर्वांना घेऊन चालणारा या देशामध्ये एकच नेता आहे म्हणजे ते भुजबळ साहेब आहेत। आणि भुजबळ साहेबाच्या नेतृत्वाखाली हा लढा आम्ही गेल्या 30 वर्षापासून लढत आहोत, कारण भुजबळ साहेब हे खंबीर नेतृत्व आहे ओबीसीसाठी आणि सर्व आमच्या 12 बलुतदार 18 पगड जातींच्या लोकांसाठी त्यांचं हमेशा नेतृत्व राहिलेलं आहे आणि त्यांचं आम्ही स्वीकार केलेला आहे। निश्चितपणे दादा मतांचं राजकारण नाही तर एक मोठं नेतृत्व म्हणून त्यांना माहितीने घेतलं। आदरणीय भुजबळ साहेब हे राष्ट्रीय नेते आहेत आणि केवळ ओबीसी साठीच नाही पण दलित इतर सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चालणारं हे राष्ट्रीय नेतृत्व आहे। या नेतृत्वाला योग्य वेळी संधी देणं आवश्यक होतं, परंतु उशिरा का होईना त्यांना संधी मिळाली आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसी दलित सर्व पिछडे सर्वांना न्याय देण्याचा महायुती सरकारने प्रयत्न केलेला आहे। केवळ ओबीसी साठी साहेब काम करतात असं नाही, बहुजन समाजासाठी साहेबांचं काम पूर्ण भारत जाणत आहे। काय म्हणते सरकारला सुद्धा भुजबळ साहेबांची ह्याच्याकरता गरज आहे की ओबीसी हा सुद्धा भारतभर मोठा घटक आहे की जो की राजकारणाची भावरा दोरी लावून फिरू शकतो, ही सगळ्यांनाच जाण आहे। काही लोक एवढा मन करून जो काही त्रास देतात त्यांना भुजबळ साहेबच उत्तर देतात आणि त्यांच्या मागे सर्व जाती धर्मातले लोक त्यांच्या मागे आज जीव लावून उभे आहेत। निश्चितपणे आपण बघितलं, भावना अत्यंत महत्वाची आहे की छगन भुजबळ फक्त ओबीसीचे नाही तर संबंध बहुजनांचं नेतृत्व करतात आणि त्यांच्या मतांचं राजकारण होत असेल तर ते सुद्धा ओबीसी समाजाचं